विशाल बांध्याच्या सह्याद्रीत वावरणाऱ्या वाघिणी म्हणजे इथल्या अरण्यात वाघांचा वंश वाढवणाऱ्या माता. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पापासून दक्षिणेला तिलारी पर्यंतच्या भूप्रदेशात या अशा अनेक माता सह्याद्रीतील वाघांचा वंश वृद्धिंगत करत आहेत. आजच्या जागतिक व्याघ्र दिनी ऐकूयात सह्यागिरीतील वाघांचा वंश फुलवणाऱ्या सह्याद्रीतील वाघिणींविषयी. नमस्कार, महा MTV मध्ये आपलं स्वागत. विदर्भातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये स्थलांतरित केलेल्या चंदा, तारा आणि हिरकणी या वाघिणींविषयी आपण ऐकून आहोतच. मात्र या तिघींशिवाय सह्याद्रीच्या जंगलात अशाही वाघिणी आहेत ज्या इथे नैसर्गिकरित्या अधिवास करत आहेत. त्यांना कुठूनही स्थानांतरित केलेलं नाही. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पापासून दक्षिणेला तिलारीपर्यंत साधारण 8 संरक्षित वनक्षेत्र आहेत. यामधील प्रामुख्याने दक्षिणेकडील वनक्षेत्रात वाघिणींचा अधिवास आहे. खास करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सह्याद्रीतल्या वाघांची खऱ्या अर्थाने जननी असलेल्या SKT-02 नावाची वाघीण आजही इथल्या जंगलात निर्भीडपणे वावरते. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांना STR म्हणजेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या नावावरून सांकेतिक क्रमांक दिले जातात. मात्र राधानगरी अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्पाबाहेरील म्हणजेच कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगलांमध्ये अधिवास करणाऱ्या वाघांना SKT म्हणजेच सह्याद्री कोकण टायगर या नावांनी सांकेतिक क्रमांक देण्यात आलेत. 2014 साली पहिल्यांदा टिपलेली आणि सध्या साधारण 16 ते 17 वर्षांची असणारी SKT-02 नावाची वाघीण ही खऱ्या अर्थाने सह्याद्रीच्या वाघांची जननी आहे. कारण तिने 2013, 2015 आणि 2017 या कालावधीत पिल्लांना जन्म दिलाय. SKT-02 वाघिणीच्या हद्दक्षेत्रात 2014 साली एक पूर्ण वाढ होत असलेली दुसरी मादी आढळून आली होती. सर्वसामान्यपणे एक वाघीण दुसऱ्या वाघिणीला आपली मुलगी असल्याशिवाय आपल्या हद्दीत वावरू देत नाहीत. त्यामुळे छायाचित्रित झालेली मादी ही SKT-02 वाघिणीचीच मुलगी असल्याचे मानून तिला SKT-03 असा सांकेतिक क्रमांक देण्यात आला. या SKT-03 वाघिणीचे पुढल्या काळात फोटो टिपले गेले नाहीत. त्यामुळे तिने स्थलांतर केल्याची शक्यता आहे. 2015 साली SKT-02 वाघीण गवा खाताना कॅमेऱ्यात टिपली गेली. त्यावेळी तिच्यासोबत 3 पिल्ला आढळली. 2016 साली या पिल्लांमधील वाढ झालेल्या 2 वाघिणी कॅमेऱ्यात टिपल्या गेल्या. त्यामुळे त्यांचा सांकेतिक क्रमांक ठेवण्यात आला SKT-04 आणि SKT-05. 2017 साली SKT-02 वाघिणीसोबत लहानग्या 3 पिल्लांची नोंद करण्यात आली. यामधील SKT-07 ही तिची मुलगी पुढे जाऊन 2021 साली गोव्यातील महादाई अभयारण्यात आढळली. सावंतवाडी दोडामार्ग पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रासाठी WII ने तयार केलेल्या अहवालात L2 नावाच्या वाघिणीची नोंद करण्यात आली होती, जिचा सांकेतिक क्रमांक होता SKT-12. SKT-13 हा प्रौढ नर देखील तिथे वावरत होता. त्यामुळे त्यांचे मिलन घडून 2022 साली त्यांना 2 पिल्लं झाली. यामधील एक मादी आणि दुसरा नर होता. यातील नर वाघ हा सध्या राधानगरीमध्ये असून त्याचे नाव आहे राणोजी अर्थात STR T10. थोडक्यात SKT-12 ही वाघीण त्याची आई असून SKT-13 हे त्याचे वडील आहेत. आता या SKT-12ला तिच्या हद्दक्षेत्रातून हुसकावून SKT-02 ची मुलगी असणाऱ्या SKT-04 ने तिचा संपूर्ण प्रदेश आपल्या ताब्यात घेतला. 2023 आणि 2026 SKT-04 सोबत प्रत्येकी 3 पिल्लांची नोंद देखील झाली. तर तिची बहीण असणारी SKT-05 या वाघिणीने देखील पिल्लांना जन्म दिला असून नुकतंच तिचं दर्शन देखील घडलंय. याखेरीज SKT-26 आणि SKT-30 या वाघिणी सुद्धा सह्याद्रीत वावरत आहेत. गेल्या वर्षी वनविभागाने सावंतवाडी तालुक्यात लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये SKT-26 ही वाघीण पिल्लांसोबत दिसून आली होती.
तर SKT-30 ही वाघीण कोल्हापूर कर्नाटक सीमेवरील भूप्रदेशात स्थिरावलेली आहे. एकंदरीत चंदा, तारा आणि हिरकणीशिवाय सह्याद्रीत SKT-02, SKT-04, SKT-05, SKT-026 आणि SKT-030 या वाघिणी साम्राज्य करत आहेत. मात्र आता यामधील काही वाघिणींच्या क्षेत्रांमधून शक्तिपीठ महामार्ग प्रस्तावित करण्यात आल्याने या वाघिणींच्या अधिवासावर गदा येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पर्यायी मार्ग निवडणे किंवा सध्या परिस्थितीत अस्तित्वात असणाऱ्या महामार्गांमध्येच या महामार्गाची जोडणी करणे आणि त्यावर वैज्ञानिक अभ्यासाच्या आधारे पुरेशा संख्येने आणि योग्य आकाराचे वन्यजीव अंडरपास किंवा ओव्हरपास बांधणे गरजेचे आहे, जेणेकरून सह्याद्रीमध्ये सध्या परिस्थितीत शिल्लक राहिलेल्या या वाघिणींच्या अधिवासाला धक्का लागणार नाही. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पाहत रहा आणि फॉलो करा MHA MTV वाईल्डलाईफ.